नमस्कार. आजच्या या खास सत्रात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण NET, सेट किंवा MH सेट परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक टॉपिक कव्हर करणार आहोत. तो म्हणजे युनिट 6 लॉजिकल रिझनिंगमधील डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग. आता तुम्ही नव्याने तयारी सुरू केली असे किंवा पुन्हा परीक्षा देणार असाल, हा भाग आपण इतक्या सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत पाहणार आहोत ना की तुमच्या सर्व कन्सेप्ट्स एकदम क्लिअर होतील. आणि हो, परीक्षेत गोंधळ उडू नये म्हणून आपण महत्त्वाचे इंग्रजी शब्दही सोबतच लक्षात ठेवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजचा आपला प्लॅन काय आहे? अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण लॉजिकची ओळख करून घेऊ. त्यानंतर डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे नक्की काय ते पाहू. त्यांच्यातला मुख्य फरक समजून घेऊ. तर्काचं मूल्यांकन कसं करायचं ते शिकू. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं, परीक्षेसाठी काही भन्नाट ट्रिक्स आणि शॉर्टकट्स पाहूया. चला सुरुवात करूया ती आपल्या पहिल्या आणि बेसिकच्या टप्प्यापासून. आता बघा, लॉजिक किंवा तर्कशास्त्र म्हणजे केवळ पुस्तकी थिअरी नाही बरं का. योग्य आणि अयोग्य तर्क म्हणजेच करेक्ट अँड इनकरेक्ट रिझनिंग यामधला फरक ओळखण्याची ती एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षक नेमकं हेच तर तपासत असतात. एखाद्या विधानाचं किंवा युक्तिवादाचं वस्तुनिष्ठ निकषांवर मूल्यांकन कसं करायचं हे लॉजिकमुळे आपल्याला समजतं. म्हणूनच पेपर 1 मध्ये हाय स्कोअर करण्यासाठी हा बेस पक्का असणं अत्यंत गरजेचं आहे. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. आपला दुसरा विभाग डिडक्टिव्ह रिझनिंग. डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजेच निगमन तर्क. याची सोपी व्याख्या सांगायची तर ही अशी एक तार्किक प्रक्रिया आहे जिथे आपण सर्वसामान्य विधानांवरून म्हणजे जनरल प्रेमिसेसवरून एका अत्यंत विशिष्ट आणि निश्चित निष्कर्षापर्यंत स्पेसिफिक कन्क्लुजनपर्यंत पोहोचतो. ही एक अगदी स्ट्रिक्ट आणि नियमांनी बांधलेली पद्धत आहे. जसं एखादं फनल किंवा नरसाळ असतं ना, अगदी तशीच. जर दिलेली विधाने 100% सत्य असतील तर त्यातून निघणारा निष्कर्ष हा 100% सत्यच असला पाहिजे. इथे शंकेला अजिबात म्हणजे अजिबात जागा नसते. एक अगदी क्लासिक उदाहरण पाहूया म्हणजे लगेच समजेल. सर्व माणसे मरते आहेत. सॉक्रेटिस हा एक माणूस आहे म्हणून सॉक्रेटिस मरते आहे. इथे आपण काय केलं? आपण एका युनिव्हर्सल रूलकडून म्हणजेच सर्व माणसांच्या नियमाकडून सुरुवात केली आणि एका विशिष्ट व्यक्तीच्या म्हणजे सॉक्रेटिसच्या निश्चित निष्कर्षावर आपण पोहोचलो. हा डिडक्टिव्ह तर्काचा अगदी परफेक्ट नमुना आहे. म्हणजेच इथला सर्वात क्रुशियल पॉइंट कोणता? तर हा एक टॉप डाऊन फनल अप्रोच आहे. परीक्षेत हे फनेलचं चित्र कायम डोळ्यांसमोर ठेवा. इथे नेहमी जनरल टू स्पेसिफिक असा प्रवास होतो. याचा एकमेव उद्देश ॲब्सोल्यूट सर्टेनिटी म्हणजेच 100% निश्चितता मिळवणे हा असतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, यात कोणतीही नवीन माहिती जोडली जात नाही. जो निष्कर्ष असतो ना तो आधीच त्या विधानांमध्ये दडलेला असतो. आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. इंडक्टिव्ह रिझनिंग. इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजेच विगमन तर्क हा डिडक्टिव्हच्या अगदी उलट काम करतो. इथे आपण काही विशिष्ट निरीक्षणांपासून स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्सपासून सुरुवात करतो आणि एका व्यापक पण संभाव्य निष्कर्षाकडे प्रॉबेबल जनरलायझेशनकडे वाटचाल करतो. मगाशी आपण पाहिलं की डिडक्टिव्हमध्ये 100% निश्चितता असते पण इंडक्टिव्हमध्ये फक्त शक्यता म्हणजेच प्रॉबेबिलिटी असते. असं का? कारण आपली निरीक्षणं ही नेहमीच अपूर्ण असू शकतात ना. आपण जगातल्या सर्वच गोष्टींचं निरीक्षण नाही करू शकत. रोजच्या जीवनातलं हे अगदी साधं उदाहरण घ्या. आपल्या आयुष्यात आजवर दररोज सूर्य उगवला आहे. ह्या आपल्या अनुभवावरून आपण असा अंदाज बांधतो की उद्याही सूर्य उगवेल. इथे आपण भूतकाळातील अनेक विशिष्ट घटनांचा आधार घेतला आणि भविष्याबद्दल एक सामान्य अंदाज बांधला. आता हा अंदाज खूप स्ट्रॉंग आहे हे नक्की, पण त्याला आपण 100% ॲब्सोल्यूट सर्टन म्हणू शकतो का? तांत्रिकदृष्ट्या नाही. तर याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? हा एक बॉटम अप पिरॅमिड अप्रोच आहे. म्हणजे पिरॅमिडसारखा खालून वर जाणारा दृष्टिकोन. इथे विशिष्ट गोष्टींकडून आपण सामान्य नियमाकडे स्पेसिफिक टू जनरल जातो. याचा उद्देश प्रॉबेबिलिटी म्हणजे संभाव्यता शोधणे हा असतो. आणि सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे हे तर्क दिलेल्या विधानांच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन माहिती, न्यू इन्फॉर्मेशन तयार करतात. पुराव्यांच्या विटांवर रचलेला हा पिरॅमिड एक मजबूत निष्कर्ष नक्कीच देतो, पण तो कधीही 100% निश्चित नसतो. ही गोष्ट परीक्षेसाठी नक्की ध्यानात ठेवा. आता या दोघांची आपण समोरासमोर तुलना करूया म्हणजे तुमच्या डोक्यात अजिबात कन्फ्युजन राहणार नाही. इथे पहा, हा तक्ता टेबल एकदम डोक्यात फिट करून ठेवा. एका बाजूला आहे डिडक्टिव्ह जो टॉप डाऊन आहे, जनरल टू स्पेसिफिक जातो आणि सर्टनिटी देतो. तर दुसऱ्या बाजूला आहे इंडक्टिव्ह जो बॉटम अप आहे, स्पेसिफिक टू जनरल जातो आणि प्रॉबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता देतो.
परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी आणि अचूक उत्तर शोधण्यासाठी हा तुलनात्मक अभ्यास तुमचा खूप मोठा वेपन ठरू शकतो. आता वळूया थेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तर्काचे मूल्यमापन कसे करावे. हा भाग ना अनेकदा विद्यार्थ्यांना गोंधळात टाकतो, पण आपण हे सोपं करूया. आपण पाहिलंय की डिडक्टिव्हमधील निष्कर्ष निश्चित असतात, बरोबर? त्यामुळे त्यांचं मूल्यांकन हे व्हॅलिड, वैध किंवा इनव्हॅलिड, अवैध असंच केलं जातं. आणि जर तर्क व्हॅलिड असेल आणि त्याची विधानही खरंच सत्य असतील तर तो साऊंड ठरतो. दुसरीकडे इंडक्टिव्ह तर्क हे फक्त संभाव्यतेवर आधारित असतात, त्यामुळे ते कधीही व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड नसतात. त्यांचं मूल्यांकन स्ट्रॉंग, प्रबळ किंवा वीक, दुर्बल असं केलं जातं. पुराव्यांची ताकद ठरवते की तो तर्क कोजंट आहे की नाही. हे शब्द परीक्षेतल्या ऑप्शन्समध्ये हमखास असतात, त्यामुळे ते पक्के लक्षात असू द्या. आणि आता वेळ आहे ती खास एक्झाम ट्रिक्स आणि शॉर्टकट्सची. परीक्षेच्या त्या प्रेशरमध्ये ना प्रश्न सोडवताना हे 3 सोपे टप्पे नक्की आठवा. स्टेप 1, वाक्यात युनिव्हर्सल कीवर्ड्स आहेत का ते शोधा. जसं की ऑल, एव्हरी, नन. हे शब्द दिसले की समजायचं हा सहसा डिडक्टिव्ह तर्क आहे. स्टेप 2, युक्तिवादाचा फ्लो तपासा. तो सामान्य नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे, जनरल टू स्पेसिफिक जातोय का. आणि स्टेप 3, निष्कर्षाकडे पहा. त्यात 100% सर्टनिटी आहे की नुसतीच प्रॉबेबिलिटी. या 3 स्टेप्स फॉलो केल्या की तुमचं उत्तर चुकणारच नाही. हे आहेत आपले परीक्षेसाठीचे शॉर्टकट मंत्राज. हे असे मानसिक दुवे आहेत जे तुमचा खूप वेळ वाचवतील. डिडक्टिव्ह हा शब्द प्रश्नात दिसला रे दिसला की त्याला सर्टेनिटी आणि व्हॅलिडिटी या शब्दांशी जोडायचं. आणि इंडक्टिव्ह दिसला की लगेच प्रॉबॅबिलिटी आणि स्ट्रेंथ हे शब्द आठवायचे. स्पर्धा परीक्षेत तुमचा एक सेकंड महत्वाचा असतो आणि हे साधे शॉर्टकट्स तिथे मॅजिकसारखं काम करतील. चला तर मग जाता जाता एका साध्या प्रश्नाचं उत्तर सोडवूनच बघूया. प्रश्न असा आहे, प्रेमाइस ऑल स्टुडंट्स मस्ट पास पेपर 1. रितू पास्ड पेपर 1. कन्क्लुजन, रितू मीट्स दी एलिजिबिलिटी. आता तुम्हीच विचार करा, हा इंडक्टिव्ह तर्क आहे की डिडक्टिव्ह. मगाशी आपण पाहिलेले टप्पे जरा आठवा बरं. ऑल हा शब्द आलाय, जनरल टू स्पेसिफिक असा फ्लो आहे. होय, अगदी बरोबर ओळखलत, हा डिडक्टिव्ह तर्क आहे. अशाच कॉन्सेप्ट्स क्लिअर ठेवून सराव करत राहा. मला 100% खात्री आहे की आता लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने आणि अचूक सोडवाल. तुमच्या पुढील अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.